विठ्ठल हे दैवत भोळे चाड काळी न धरावी भाग्यवंता छंदमनी कोडकानी ऐकती तुका म्हणे भलते याती तुका म्हणे भलते याती विठ्ठल चित्ती तो धन्य हा जो दिले तो ना मध्ये बघा तो नको तुका म्हणे भलते याती करा कमी हरी हे बघा हरी हा आवाज नको हरी बघा हरी बेस काय कसं काय ते काय हरी 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 तुका म्हणे भलते याती विठ्ठल चित्ती तो धन्य भाग्यवंता छंदमनी कोडकानी ऐकती पांडुरंगा गो प्रथम
स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदु श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नाई कृपा करहु गुरुदेव की नाई मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल भाग्यवंता छंदमनी कोडकानी ऐकती प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत सम्राट विश्ववंद्य विश्वभूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा गोड असा या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज विठ्ठल नामाची सुलभता आणि विठ्ठल नामाचा महिमा या अभंगातून व्यक्त करतात. तो सोपा आहे पण त्याचा महिमा अपरंपार आहे. तो मंत्र अगदी सोपा आहे पण सोपा म्हणजे हलका समजू नका, फायदा खूप मोठा. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. पापाचं क्षालन करण्याची शक्ती त्याच्यामध्ये अशा विठ्ठल नामाचा महिमा आणि त्याची सुलभता या अभंगातून व्यक्त करतात. काय नेमकं म्हणणं आहे यथामत यथावका चिंतन करूया. किम निमित्तानं सेवाय सांगणागत्य आपल्या श्री क्षेत्र दहिवाळ या गावामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमन सोहळ्याच्या प्रित्यर्थ दरवर्षी हा सोहळा संपन्न होतो. याही वर्षी मोठ्या उत्सवाने सोहळा चालू आहे. आजचा 2य दिवस आहे. माझ्यासारख्या अज्ञानी पामराकडे आपण सर्व मायबापांच्या वतीनं, ग्रामस्थ मंडळच्या वतीनं, भजनी मंडळच्या वतीनं हरिभक्तीप्राण वैकुंठवासी ताथू बाबा यांचे सुपुत्र श्री हरिभक्तीप्राण त्र्यंबक ताथू सूर्यवंशी पूजने काकांच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित आहे. तुम्हा सर्व श्रोते सज्जन वडील मायबापांच्या दर्शनाचा योग समस्त माता पित्यांच्या चरणारंदी नतमस्तक होतो आणि अभंगाकडे प्रवृत्त होतो. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा गोड असा अभंग आहे. तुकाराम महाराज हे कपड्यांचे साधू नाहीत. तुकाराम महाराज हे वेशाचे साधू नाहीत. तुकाराम महाराज हे चमत्काराचे पण साधू नाहीत. उलट तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांचा गाथा या महाराष्ट्रात अलौकिक चमत्कार. तुकाराम महाराज कपड्यांचे साधू नाहीत. साधू हा कपड्यावरून ओळखला जात नाही. कपड्यावरून जर साधू म्हणत असाल तर भारी भारी कपडे वापरणारे महामंडलेश्वर होतील ना. साधू कपड्यावरून ओळखला जात नाही. साधू कोणत्या पदावर त्यावरून ओळखला जात नाही. साधू चमत्कारावरून ओळखला नाही जात नाही. साधू चमत्काराचे नसतात. नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचोनी. म्हणून तुकाराम महाराज कपड्याचे साधू नाहीत. तुकाराम महाराज वेशाचे साधू नाहीत. तुकाराम महाराज चमत्काराचे पण साधू नाहीत. तर तुकाराम महाराज देवाच्या परिचयाचे साधू आहेत. साधू हा देवाच्या परिचयाचा असावा. ज्यानं देवाचा स्वतः परिचय केला असेल तोच जगाला देवाचा परिचय करून देत असतो. त्याला साधू म्हणा आणि अशा साधूंकडे जा. अशा साधूंची संगती आपल्या जीवनामध्ये घडू द्या. आहा, साधू संतांकडे आपण जातो श्रीमंत होण्यासाठी.
की साधू बाबा काहीतरी दुःख निवारण्याचा मार्ग सांगतील, माझ्या प्रपंचात भरभराट होईल. उलट त्या साधूचा आश्रम तुम्ही एवढा पक्का बनवता, तुमचा तसाचा तसा राहतो. कुठे नेऊन ठेवलाय परमार्थ माझा. ज्या साधूकडे सुखाच्या अपेक्षेने जातात त्याला तुम्ही त्याचा आश्रम पक्का करून देत आहात, त्याची गाडी मोठी बनवून देत आहात. सावधान, खऱ्या संतांना ओळखा. या विश्वामध्ये ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, हे खरे संत आहे. आज देखील ते आपल्याला ग्रंथाच्या मार्गातून, ग्रंथाच्या माध्यमातून मार्गदर्शन करीत आहेत. त्यांच्या ग्रंथाचं अवलोकन करणं हे आपलं सगळ्यांचं आद्य कर्तव्य. चमत्कार आहे तुकाराम महाराज म्हणजे चमत्कार. 42 वर्ष वयामध्ये 4 कोटी अभंग लिहिण्याचं सामर्थ्य ज्यांनी 42 वर्षाचे संपूर्ण श्वास अभंगाच्या साठी वापरले. संपूर्ण श्वास 42 वर्षात 4 कोटी अभंग. हे 4000 आपल्याकडे जिवंत आहेत म्हणून ते नाही मला म्हणायचं. शतकोटी तुझे करीन अभंग या प्रमाणाचा अन्वय जर आपण लावला तर 96 कोटी अभंग नामदेवरांचे आणि 4 कोटी तुकोबरांचे. 4 कोटी अभंगाचं लिखाण काम 42 वर्षात करणं सोपं आहे का? 80 वर्षात 4000 अभंग वाचत नाहीत आम्ही. खरंय का नाही? वयाची 80 झाली, 80ची बी 80 तैशी करी टाकी आपण, तरी बी आपण अभंग गाता वाचाने म्हणतो. त्यांनी 42 वर्षामध्ये 4 कोटी अभंगाची निर्मिती. 16व्या वर्षात ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिला. सोपं आहे. आणखी ऐका, त्यांनी श्वासोश्वास अभंगासाठी वापरला. आपण बंगला बांधायला, कोणाचं लग्न करायला, मैं भला मेरी बीवी भली मेरे बच्चे भले, हम दो हमारे दो बुड्ढा बुड्ढी को फेक दो. पैसा मारो परमेश्वर, पत्नी मारी गुरु, छैया छोकरा मारा शालिग्राम, तो पूजा कोणी करू. या सरड्याची धाव कुठपर्यंत ना, कुंपणापर्यंत. सामान्य संत नाही. शिवाय संघर्षातून अभंगाची निर्मिती. एक दिवस सुखाचा नाही, एक दिवस मानसिकता ठिकाणावर नाही, तरी एवढ्या अभंगाची. पदोपदी अपमान सहन करावा. आई साहेबांनी पदोपदी म्हणावं त्या विठ्याच्या नादाला लागून माझ्या संसाराची होळी केली. तो अपमान सहन केला. कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक कोण घाली, हा अपमान सहन केला. परश्री पाठवून तुकोबराची बदनामी करण्याचं षडयंत्र विरोधकांनी रचलं. एक वाक्य सांगतो का, एखादा संत संपत नाही ना तर श्री हे शेवटचं हत्यार वापरतात विरोधक. तुकोबरांना एवढा मोठा संघर्ष करावा लागला. भयानक संघर्षातून अभंगाची निर्मिती. सामान्य त्रास. तुकाराम महाराजांना त्रास झाला ना तो फक्त द्वेषी लोकांचा. द्वेषी लोक गावात नसलेच पाहिजे. गावात हे 2-3 प्रकार नसले पाहिजे. द्वेषी, चुगल्या लावणारे, काड्या करणारे, निंदा करणारे हे लोक गावातून संपले तर गावात प्रेमाचा महापूर वाहतो. पण हलकट वृत्तीचे लोक असतातच महाराज. यांना कुणाचं चांगलं झालेलं सहन होत नाही. यासनं पोटच दुख असते देखील. महाराजांना त्रास झाला तर द्वेषी लोक. 4 कोटी अभंग लिहितो काय, एवढा वेदावर भाष्य करणारा झाला काय, त्रास झाला. मला तर दुर्दैव हे वाटतं आणखी. स्वतःच्या डोळ्या देखत तुकोबाराय अभंगाचा गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवत होते तर देहूगावचे लोक काय करत होते. एकाची मदत झाली नाही अडवण्याची, एकाने तुकोबाराची बाजू घेतली नाही
अन्याय होत असताना गाव जर बाजू घेत नसेल तर याचा अर्थ आहे सुप्त रीतीने ते विरोधक आहेत आपले, म्हणून ते आपल्याला सहकार्य करीत नाही. माझ्यावर अन्याय होता तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहतायत, तुम्ही माणसं म्हणण्याच्या लायकीचे नाही. आणि एक वाक्य ध्यानात ठेवा, न्याय नीती धर्माच्या मार्गाने चालणाऱ्याचाच विजय होत असतो. अन्याय अनिती अधर्माच्या मार्गाला बर्बादीचं जीवन जगावं लागतं. साजूक तूप खाणाऱ्या रावणाकडे न्याय नीती धर्म नव्हता, अन्याय अनिती अधर्म होता. परिणाम माकडांनी संपवला. वानरांनी संपवला रावण. वानरांनी साजूक तूप, कमी काहीच नव्हतं. लंका सोन्याची होती, सैन्य होतं, ताकद होतं, पद होतं, प्रतिष्ठा होती. एवढा मोठा बलाढ्य रावण माकडांनी संपवला. वेळ प्रत्येकाची बदलते, म्हणून ताकदीचा, पदाचा, मानाचा, प्रतिष्ठेचा माणसाने गुमान कधीच करू. महाराज संपायला निघाले, संपले, पण महाराज नाही संपले. देहानं देहू गावचे असणारे तुकाराम महाराज विचारानं जगामध्ये पोहोचले. जगामध्ये देहानं देहू गावचे, पण विचारानं जगामध्ये पोहोचले संत तुकोबा. जगामध्ये माणूस हा शरीराने मोठा असतो म्हणून मोठा नाही, पैशाने मोठा असतो म्हणून मोठा नाही, विचारानं जो मोठा तो मोठा. इतकं व्यापक तुकोबाचं रूप आहे. ते म्हणतात सूर्य जसा सगळ्यांसाठी सारखा तसा आम्ही सगळ्यांसाठी सारखा. सूर्याची या परी तुका सूर्य कुठला हो? दैवाळचा, मग बनवटीचा नाही. सूर्याला काही एक गाव आहे का? सूर्य सगळ्यांसाठी सारखा, तसं संत सगळ्यांसाठी सारखा. समाजाच्या चौकटीत त्यांना बांधून ठेवणं हा त्यांच्या व्यापक क्रांतीच्या बोधाच्या व्यापकतेचा अपमान आहे. अपमान. संत कुणा एकट्या समाजासाठी काम करत नाही. आणि जे समाजाचे लोक त्यांच्या समाजाच्या संतांना मानत असतील, मूर्ख आहेत मूर्ख. संत तुमचे नाही, ते जगाचे असतात. म्हणून जगाच्या कल्याणा संतांच्या देह कष्टवी परोपकारे, देह एकट्या समाजासाठी काम. सर्वांना घेऊन चालतात संत, सगळ्यांना. यारे यारे लहान थोर, याचे भलते नारी नर, कराला
शुद्ध होण्याचा प्रयत्न करा. जेवढे आपण शुद्ध होऊ तेवढं ज्ञान अंतःकरणात प्रवेश करेल. खट नट यावी शुद्ध हो. येताना कशी या पण जाताना शुद्ध हो. येताना जसे होतात तसेच जर जाताना राहिले तर मग असं होईल ते कहा गए तो कहा नाही, क्या लाया तो कुछ भी नाही, जन्माला आला. पुढचं तुम्ही बोला. शब्द जरा कठीण असल्यामुळे मला वापरता येणार. पण बाबांनो येताना कशी असा खटनट यावे. तुम्ही खटखट राहा का नटनट राहा, नटखट राहा का खटनट, पण जाताना शुद्ध हो निवास. या संप्रदाय सर्वांना बोल. म्हणून ज्यांचा अभंग आहे ते मराठा कुंभी पाटील समाजाचे संत आहेत आणि कीर्तनकार मारवाडी. ही व्यापकता आहे संत विचाराची. सूर्य जसा सगळ्यांसाठी सारखा तसं संत विचार सगळ्यांसाठी. पाऊस जसा सगळ्यांसाठी सारखा तसं संत विचार सगळ्यांसाठी. म्हणून मेघवृष्टीने करावा उपदेश, गुरुने न करावा शिष्य, मिळे वाटा त्यास केल्या अर्ध कर्माचा. मेघवृष्टीने करावा उपदेश. पाऊस जसा सगळ्यांसाठी सारखा तसं संतांचा उपदेश सगळ्यांसाठी सारखा. हे गुरु शिष्य एका बाजूला काही कामाचं. ज्ञान सगळ्यांसाठी सारखं असतं. म्हणून गुरु शिष्यपणा हे तो अधम लक्षात. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे. काय कामाचं ते ज्ञान, जे ज्ञान आम्हाला अहंकाराचे वाढ करेल आमच्या जीवनात. फक्त तू माझा देव आणि मी तुझा भक्त हे नातं काय नसतं. माय बापू जगद्गुरु तुकाराम महाराज जगासाठी सांगतायत. ऐका पुढे चला. सूर्य सुद्धा कमी पडला. सूर्य कारण तो अस्ताला जातो. संध्याकाळचं काय मग ते जे सूर्य जैसे सोज्वळ परी अस्तवे हे किडाळ. चंद्र पूर्ण एखादे वेळ हे सदा पुरते. चंद्र पूर्ण एखादे वेळ हे सदा पुरते. चंद्र पूर्ण एखादे वेळ हे सदा पुरते. चंद्र फक्त पौर्णिमेलाच पूर्ण असतो म्हणे. म्हणून चंद्र सुद्धा आमच्या बरोबरीवर काम करू शकत. सूर्य संध्याकाळी असताना जातो पण त्याच्याही पलीकडे आम्हाला जीवन जगायचं म्हणून हे सदा पुरते. वैष्णवा घरी सर्व काळ सदा जन जन सेवेत आहे. सदा सर्व काळ समाजाच्या सेवेत आहे. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा रात्र दिवस समाजाच्या सेवेसाठी काम करणारे संत तुकाराम.
ज्ञानोबा, सावता महाराज, चोखोबा महाराज, नामदेव राया, सगळी संत मंडळी रात्रंदिवस समाजाच्या हिताचं काम करतात. आपल्यासारखं नाहीये गेलो दपून जाईल, नाही गेलो आपलं काय आपलं मात्र वेगळं, संतांचं जीवन वेगळं. म्हणून बाबा देहानं देहू गावचे, पण विचारानं जगामध्ये पोहोचले संत तुकाराम. आपण देहानं दैवाळचे आहोत, पण विचारानं बी दैवाळचेच पुढे सरका, पुढे सरकलं. तसे सगळे आपण देहू गावचेच आहे. आपलं गाव कोणतं आहे? त्यांचं नाव बी किती सुंदर आहे, देहू. आपण सुद्धा देहाची गावा जन्म मृत्यूच्या सोहळ्या, नाम नये धनंजया जिया. कोणतं गाव आहे आपलं? दैवाळ आपलं गाव नाही, देहाची गावात. एका गावामध्ये कीर्तन होतं. मी सहज म्हटलं या गावातले सगळे लोक एक दिवस मरणार आहे. एक जण बाहेर गावचा होता. म्हणजे बरं आहे म्हणजे बाबा तुम्ही या गावानं सांगा, मी बाहेर गावनच आहे. म्हणून ज्ञानोबांची ओवी दिली, अरे हे गाव नाही, देहाची गावा आते आते म्हणा, मी या गाव. आता देह सगळ्यांचंच गाव. म्हणून सोन्याची चैन गळ्यामध्ये घातली म्हणून माणसाचं सोनं नाही होत. सोन्याचं दुकान टाकलं म्हणून सोनं नाही होत. माणसाचं सोनं सोन्याचं दुकान टाकलं म्हणून होतं का काका? शंकर दादा सोन्याचं दुकान टाकलं म्हणून जीवाचं सोनं नाही होत. सोन्याचे चैन गळ्यात घातली म्हणून सोनं नाही होत. दिवसभर दुसऱ्याचं धुणं धुवायचं म्हणून सोनं होईल. धुणं धुता धुता धुणं धुवानं काही काम शेका माडे. धुणं धुता धुता धुणं धुवानं काही काम शेका. पण धुणं धुता धुता आपण काय करता? धुणं धुता. नाही मी दहिवाळचं नाही म्हणत. दुसऱ्याचा दिवसभर धुणं धुतल्याने जीवाचं सोनं होत नाही. सोनं करायचं असेल तर ते सद्विचारानेच होत. विचार सुंदर बनवा, विचारानं मोठं बना, विचाराची उंची वाढ. आवाजाची उंची नाही, शब्दाची उंची वाढवा. सावधान, व्यवस्थित ऐका, गडबड करू नका, नाहीतर ऍक्सिडेंट हो गया असं होऊन जाईल. आवाजाची उंची नसावी, उंची शब्दांची असावी. शब्द उंच वापरा, विचार उंच बनवा, तर त्याला अर्थ आहे. बाबांनो, शुद्ध होण्याचा प्रयत्न करा. संत मार्ग तेच दाखवतो. संतांनी दाखवलेली वाट धरा. चांगल्या वाटेला लागला ना आपलं कल्याणच आहे. माणसाने आड वाटेला लागू नये. आणि आता थोडं पुढे जाऊन बोलू का? चांगल्या वाटेला लागल्यानंतरच संत आपल्यावर कृपा करतात. आड वाटेला लागल्यावर संत कसं काय कृपा करतात? नाही ना. बरं, आड वाटले लागा ना कोण शिकाणं नाही पड राहिलं. आणि चांगले वाटले लागा रोज शिकाणं पड राहिलं. आणि आड वाटले कोण दिसले? येथे गुटखा खाणे शिकवले जाईल. एक तरी शाळा आहे का? येथे दारगट ढोसरणे शिकवले जाईल. एक तरी शाळा आहे का काका? नाही. येथे वाईट वागणे शिकवले जाईल, भ्रष्टाचार करणे शिकवले जाईल, पाप करणे शिकवले जाईल. एकही शाळा नाही. मग लोक शिकतच कुठून? येथे पत्तडे कुटणे शिकवले जाईल. एकही शाळा नाही. मग शिकतात कुठून? याचा अर्थ असा आहे, आड वाट आणि चांगली वाट कळते पण वळत नाही. तुकोबरा म्हणतात, मी चांगली वाट धरली, परिणाम मस्तकी तो जाण ठेवला मस्तकी तो जाण ठेवला Yeah.
मी नाही गेलो, संत माझ्याकडे येऊन माझ्यावर कृपा करून. गंगेच्या स्नानाला जाणे म्हणजे काय? शुद्ध व्हायला मी चाललो होतो, शुद्ध व्हायला मी वाट शुद्ध बनण्याची धरली, मी वाट निर्दोष बनण्याची गंगेत जाऊन आपण पवित्र होतो की नाही, मी वाट पवित्र होण्याची धरली होती. परिणाम पेरूची अवस्था बदलली का पोपट चोच मारणार. फक्त पेरूने अवस्था बदलवली पाहिजे. पोपटाला यावं लागेल. मला शोधत शोधत आले आणि माझ्यावर कृपा केली. बाबाजी आपले सांगितले, गुरु मी केला नाही ते माझ्याकडे पुन्हा आले. ते स्वप्नात कळलं पण तेच आले. मी त्यांच्याकडे गेलो, ते आले आणि माझ्याकडे भोजना मागते तुकोबा. हा काय तुकोबाराचं जीवन महाराज. वाचा तुकोबार आहे, आपल्याला कळेल. या विश्वामध्ये एकाही विद्यापीठाचे विद्यार्थी नसणाऱ्या तुकाराम महाराजांच्या अभंगावर लोक पीएचडी करतायत. काय तुकोबाराची अभंग मालिका. असे अलौकिक शब्द तुकोबाराने गाथ्यामध्ये घेऊन ठेवले. त्याचं चिंतन आपण करा. त्यांनी जी वाट धरली होती ती वाट विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. पाहू वाट, पाहू आपण चरित्र कथा. जरा टाळी वाजवा. विठ्ठल सकाळी सकाळी पांडुरंगाची पूजा झाली. खांबाला पाठ टेकून तुकोबाराय बसले भजन. पांडुरंग 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 रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. भजन चालू. आई साहेबांना महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं. जिजाबाई माऊली आवली माता आल्या. महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं आणि डोळ्यात अश्रू डबडबले. त्यांनी महाराजांचे पाय ओले झाले. अरे काय झालं? नारळाच्या करवंटीत पाणी घेतलं. आवली मातेला खाली बसलं. बस पाणी पी, पाणी पी. विचारलं, कधी न रडणारी माझी आवली आज रडते. रडण्याचं कारण काय? तुला मला रानावनातून हिंडत शोधावं लागतं म्हणून तू रडतेस का? तुला नेसायला नीट साडी नाही म्हणून तू रडतेस का? तुझ्या पायात चपला नाही म्हणून तू रडतेस का? नाही होत. विपत्ती काले गृहिणी परीक्षा, विद्यावताम भागवती परीक्षा. विद्वानाची परीक्षा भागवतात होती आणि विपत्ती काळात परीक्षा पत्नीची होत असते. पतीच्या खांद्याला खांदा देऊन लढणारी खरी पतिव्रता पत्नी असते. विपत्ती काळात नाही धनी, तुम्ही मला अंगाला नीट वस्त्र देऊ शकत नाही म्हणून मी रडते. 3 रंगाच्या साड्या होत्या आईसाहेबांच्या. त्यानं मी दुःखी नाही. वाघाची मला रानात भीती वाटत नाही. पायात माझ्या चपला नाही म्हणून मी रडत नाही. रडण्याचं कारण एक धनी, महाराज तुम्हाला मी वेळेवर खाऊ घालू शकत नाही म्हणून मी तुमची पत्नी असताना तुम्हाला मी वेळ खाऊ नाही घालू शकत म्हणून मला दुःख वाटतं. आईसाहेबांनी असं म्हटल्याबरोबर तुकोबारांना देखील वाईट वाटतं. मला तुला 3 डोंगर हिंडत फिरावं लागतं ना, तुला वेळ. तुम्ही जोपर्यंत जेवत नाही ना महाराज तोपर्यंत मला जेवता येत नाही. आणि जोपर्यंत मी जेवत नाही तोपर्यंत आपली लेकर सुद्धा जेवत नाही. याचं मला दुःख आहे महाराज. मार्ग काढायचा असेल तर याच्यातून काढा. तुकोबाराय म्हणले, बास. ज्या पाऊल वाटेनं डोंगरावर चढशील ना त्या पाऊल वाटेला कान लावत जा. आणि ज्या पाऊल वाटेने विठ्ठल विठ्ठल दोन्हीचा कौल दिला ना मी तुला तिथे सापडेल. आई साहेबांना एवढा आनंद झाला. डोळ्यातले अश्रू पुसले. आनंदाचे अश्रू. बास, 2 डोंगर चढण्याची आता मला गरज नाही. एकाच डोंगरावर जावं लागणार आहे. आत्ता जाते आणि महाराजांना भाकरी खाऊ घालते. महाराज निघालेले होते भजनाला.
पटकन भाकरी केल्या, टोपल्यामध्ये भाकरी घेतल्या, भोपळ्यामध्ये पाणी घेतलं आणि आईसाहेब निघाल्या. भंडारा डोंगराच्या पाऊलवट्याला आल्या. पाऊलवट्यानं कौल दिला, विठ्ठल 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 विठ्ठल. डोळ्यात अश्रू डोकले. आता तात्याने महाराजांना भाकरी खाऊ घालते, पटकन घरी येते, लेकरांना पण भूक लागली असेल, लवकर जाते, पण करमा ती पहा. त्याच दिवशी पायात काटा टुसला. आनंदावर विरजन पडलं. काटा निघता निघत नव्हता. आईसाहेबांना चालता येत नव्हतं. बसल्या, काय करावं बाई, कर्माची गती काय. आजच युक्ती दिली आणि आजच असं. पांडुरंगाला दया आली. रुक्मिणीला सांगितलं, जा माझ्या आवडी मातेच्या पायातला काटा काढ. रुक्मिणी माता म्हणजे मी नाही रिकामी. अगं जा म्हणतो ना, नाही जाणार. नाविलाज झाला पांडुरंगाचा. बऱ्याच जणांचा होतो. पांडुरंगाचा पण नाविलाज झाला. नाही जात, मी जातो. पांडुरंग परमात्मा बालकाचा रूप घेऊन निघाले. देहूला आले भंडारा डोंगराकडे. पाठीमागून आई साहेबाच्या खांद्याला हात लावला आणि आई आण तुझ्या पायातला काटा काढ. अरे मी केव्हाचे काटा काढते, तो निघत नाही, आणि तू एवढासा पोरगा, तू काय काटा काढशील. आई तू म्हणा तब्येतवर जाऊ नको, मी चांगला ना काटा काढू. मी रावण काटा काढला का, तुझी आवड तुझा काटा काढ. तू फक्त होत म्हण तुझ्या पायातला काटा की नाही काटा तर मग देव चांगल्या चांगल्याचे काटे काढतो. मग ज्याला साखरेचा कारखाना त्याला डायबिटीस सप्रेम निघला काटा. ज्याच्या घरी 10 फोर व्हीलर त्याला ढेरी मोठी, सकाळी सकाळी पायी निघला काटा. त्याच्या हाती सगळं सुटलं. पायातल्या काट्याकडे नुसतं नजरेनं पांडुरंगाने पाहिलं असतं तरी काटा निघाला असता. नुसता हात फिरवला असता तरी काटा निघाला असता. पण देवाला माहिती अशी संधी आता पुन्हा नाही. संधीचं सोनं करा. आई साहेबाचा पाय मांडीवर घेतला, तोंडात थुंकी बोटाला लागली आणि पायाला त्या ठिकाणी काटाला तिथे लावली. पायाला लागलेली माती तोंडात घेता यावी. काय श्रीमंती असेल माझ्या जिजाई आवली मातीची. जगाच्या बापानं पावलाची माती चाखण्यासाठी युक्ती करा. अशा श्रीमंताच्या आपण वारसदार आहोत. तुकोबाराय म्हणजे सामान्य संत नाही, त्यापेक्षा आई साहेब म्हणजे सामान्य संत. संतांची सेवा करणारा देवापेक्षा मोठा असतो. देह चालवला भाकरीची गरज आहे तेव्हा अभंग लिहिल्या गेले. अभंग लिहायला कारण आपली आवली माता आहे, जिजाबाई माता आहे. तिनं तुकोबाराच्या शरीराला जे लागतं ते दिलं म्हणून अभंगाची निर्मिती झाली. म्हणून अभंग निर्मितीत आई साहेबांचा मोठा वाटा आहे हे विसरून चालणार नाही. काटा काढला. काटा काढण्यासाठी युक्ती केली देवाला. स्वतःच्या दाताने काटा काढला. लागलेली माती तोंडामध्ये घेतली, पितांबर फाडला, आई साहेबांच्या पायाला बांधला. रक्त लाल रंगाचं असतं, पितांबर पिवळा. रंग संगती न्याय असं सांगतो. पिवळा अधिक लाल बरोबर भगवा. आणि त्या काळी भगवा संकटात होता. भगव्याचा आधार तुकोबाराय होते, कारण तुकोबाराय छत्रपतींना मार्गदर्शन करणार होते. पण तुकोबारांचा आधार हिचा पाय आहे. म्हणून जणू काही भगवाच रक्षणासाठी भगवंतानी ही लीला केली. आई साहेबांच्या पायाला काटा निघला. आई साहेब म्हणले येते मग आता. म्हणे माडे तुना पाय मधला काटा काढा. माझं काहीच नाही, इथला दूर तू नुनू मी. आई साहेब म्हणे तुले आठे कोणी बोलावं. नाव काय तुला नाव सांगतो. म्हणे नाही नाही मला नाव तर सांगत. त्या नावानं तुला 36 नाकडा आहे. नाव नाही सांग. मग तुला इथं कोणी बोलावं. तुझा आला काटा काढला. मी काय तुला बोलावला आले नव्हते. हो बाजूला. महाराजांना मला आई असं कसं, एवढ्या दूरून आलो, मला भूक लागली, तुमच्या टोपल्यात भाकरी आहे, द्या ना मला खायला काहीतरी. खबरदार यातला तुकडा सुद्धा मागशील. जोपर्यंत माझे महाराज जेवत नाही तोपर्यंत यातला तुकडा सुद्धा मी कोणाला देत नाही. देवाचा नाव म्हणे आई पण मी रिकाम्या हाताने परत जाणार नाही. काहीतरी दे. म्हणे मी जे देते ते घेतो का. म्हणे चालेल, मला पाय पडले मी तुला आशीर्वाद देऊ टाका.
जगाच्या बापाला रडू आलो. दोन्ही डोळ्यात असलो, बास आता संधीचं सोनं करायचं. पायावर झुकले, स्वतःच्या डोळ्यातल्या अश्रूंनी आई साहेबांच्या पायाची पाद्यपूजा केली. अश्रूंनी पाय धुतले जगाच्या बापाने. आणि आई साहेबांनी आशीर्वाद काय दिला? गेगा माझा आशीर्वाद नांद आपुल्या भाग्याने. तुझं जसं भाग्य असेल तसं तू नांद दिलं काहीच नाही, पण आशीर्वादात भाषा काय? नांद आपुल्या भाग्याने. जगाच्या मालकाला आशीर्वाद देणारी आई जिजाबाई आवली माता. सामान्य संत नाही, जगद्गुरूच्या सेवेमध्ये स्वतःचं आयुष्य घालवणारी, अभंग निर्मितीसाठी तेवढाच अधिकाराची महान माता या महाराष्ट्राला. स्वतःचा पती भागवत धर्माच्या रक्षणाकरता बहाल करणाऱ्या आईसाहेब आवली माता जिजाबाई माता, आणि स्वतःचा पुत्र हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी जगाला बहाल करणाऱ्या राष्ट्रमाता जिजाबाई, या दोन जिजाबाई या महाराष्ट्राला मिळाला. आज आम्हाला एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या जगनावर. सोन्याचे आणि सुखाचे दिवस. भयानक अशा काळामध्ये अभंगाची निर्मिती करणं सोपं समजू नका. तुकोबरनी त्याही काळामध्ये अभंगाची निर्मिती केली आणि हा टाळ सदा वाजवत ठेवला. म्हणून टाळ बंद पडू देऊ नका. जबाबदारी आपल्यावर आहे. हा टाळ बंद पडला, येणारे दिवस आपल्या धोक्याचे आले समजा. हे टाळ टाळ नसून शस्त्र आहे. या जागी लोक ढोलकी वाजवत आहेत महाराज. आपलं भाग्य आपण पकवाज वाजवत. या जागी लोक कडी वाजवत आहेत. आपलं भाग्य आपण टाळ. घोळा घोळा वाजती Jai
शास्त्राचा उच्चार होतो आणि मग ते शास्त्र आपले झोपलेली मन जागे करतो. म्हणून बाबांना आपल्यावरती जबाबदारी आहे, गावातला टाळ बंद पडू नये. निदान आठवड्यातून एकदा 1 तास भजन कर. हा भजन थोडं टाळ वाजवावा. टाळाचा नाद आपले रोग दूर करतो, भवरोगातून मुक्त करतो. टाळ वाजला पाहिजे, पण रिकाम पण नाही ना आपलं. कोण दैव होता दे दर गुरुवारी 4-4 तास मोबाईलवर घालवता आणि 1 तास भजन. तुका म्हणे येथे भजन दुनिया भजन बिना कैसे चली. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे चली. कसं तराल भजन नसेल, बाकी सगळं असेल, जे मिळवलं असेल संतांच्या आधीत एकच शब्द आहे, त्याला आकाडी लागू. काय थोर पण जाळावे ते तुका म्हणे इथे भजन. या नरद्याला येऊन जर आपल्याकडे भजन नसेल, नामस्मरण नसेल, तर आपल्या नरद्याला काही एक अर्थ नाही, कवडीची किंमत नाही. आपल्या मुखाला कमलमुख बनवायचं का सापाचं बीळ? सापाचं बीळ बनवायचं का कमलमुख बनवायचं? कमलमुख का? नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, जिव्हा नवे काळ सर्पा किंवा कमलमुख राम भजन करूया. कमलमुख राम भजन करूया. कमलमुख राम भजन करूया. भजनासाठी मुख दिले, भजनासाठी दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया. जेने तू जोडसी नारायण नासे जीव पण भव. हे त्यासाठी दिले. म्हणून बाबा मनुष्य जीवनामध्ये आपल्या वाटेला कुठलं कुठलं दुःख हे आलेलं आहे. काही ना काही दुःख. माणसं सगळं असून समाधानीच नाही, कमी कशाचीच नाही, पण चेहऱ्यावर क्यों जी तुम रोते क्यों? नहीं बाबाजी मेरी सूरत ही वैसी. जो देखे सो बोंबल्या बाई. जो देखे सो दुखिया बाई बोंबल्या बाई. लोक कीर्तनात थोडं वाजू नाही आवडच खेळे महाराज. जो देखे सो दुखिया. कमी कशाचीच नाही आणि बोंबांना बंद नाही. खायला मस्त, राहायला चांगलं, नेसायला कपडे. लोक भाज्या खाऊन जगले पूर्वी आणि भजे खाणारे मरून राहिले. या याच कारण काय आहे? आपलं पाप आपल्याला समाधानी राहू देत. पाप आमचं पाप आम्हाला समाधानाने जगू देत नाही. पाप संपल्याशिवाय पर्याय नाही. आणि पाप कोणाच्याच बापाला चुकत नाही. प्रमाणे महाराज पूर्वजन्मी पाप केले ते म्या बहु विस्तारिले. पूर्वजन्मी पाप केले
असला पाहिजे, त्याचा विस्तार होऊ देऊ नका. आपला आता डोंगर होईल घ्या पाप ना, शरीर डोंगरवर मधला चालू आहे आपला. इतकं पाप, कायिक वाचिक मानसिक पाप होत प्रत्येकाच्या जीवनात होत. असा एक माणूस नाही की त्याच्या जीवनात पाप नाही. कुठलं ना कुठलं पाप प्रत्येकात होणार. फक्त सरडा फेकला कुंपणावर, परिणाम बाणाच्या शेवर मारला. ते म्या बहु विस्तारील, विस्तार झाला. सरडा फेकला होता, पाप संपवलं नाही, परिणाम बाणाच्या शेवर मरवला. भीष्म पितामह डोळ्याचं विस्तार झाल्यानंतर एवढा त्रास होतो. म्हणून पापाचा विस्तार होऊ द्यायचा नसेल तर आम्ही सांगतो तो मार्ग लवकर धरा. कारण पाप तुम्हाला या जन्माचं पुढच्या जन्मात सुद्धा चुकणार नाहीये. ते जर संपवलं ना तर त्याचा डोंगर होईल. पूर्वजन्मी पाप केले ते ना बहुविस्तारी. काय चूक होती? विदुर काकाची पूर्वजन्म ऐका. मांडव्य ऋषीच्या रूपात ते होते. राज्यात चोरी झाली, सैनिकांनी गाठोड तिथे ठेवलं असेल म्हणून साधू बाबाला पकडून आणलं. यानं चोरी केली. आणि जे चोर होते त्यांनी बाबाच्या आश्रमात काऊन सोडलं, बाबाला कोण पकडल म्हणून त्यांनी ते गाठोड तिथं सोडलं. ते पळून गेले आणि राजाच्या सैनिकांनी मांडव ऋषीला धरलं. चोर सोडून संन्याशाला फाशी. परिणाम सुळावर चढवलं. पण यमाला प्रश्न विचारला, माझ्या जीवनात पाप नव्हतं ना, मग मला सुळावर चढवण्याची शिक्षा का दिली? आरोपी न्यायाधीशाला विचारतो, कलम कोणती लावली? म्हणे तुम्ही बालपणी अज्ञात अवस्थेत एका फुलपाखराला काटा टोचला होता. हो, रविवार बुधवार एका फुलपाखराला काटा टोचला होता. त्याचा परिणाम तुम्हाला शिळावर चढवतो. पण अज्ञात अवस्थेत केलेल्या पापाची शिक्षा ही स्वप्नात दिली जावी, हा न्याय तुम्हाला जागृत अवस्थेत दिली. यमाला शाप दिला, तुला दासीपुत्र म्हणून व्हावं लागलं. विदुर काकाच्या रूपात यमा. मला सांगायचं एवढंच आहे, फुलपाखराला काटा टोचला, सुळावर चढण्याची शिक्षा. पाप संपत नाही, ते संपवण्यासाठी फक्त नाम संकीर्तन हा मार्ग. आणखी ऐका, जे पाप तुमच्या आमच्यामध्ये दुःख आणतं ना, तुमच्या आमच्या जीवनात शांती समाधान येऊ देत नाही ना, ते पाप संपवण्यासाठी मला सांगा, जळालेल्या पिकाला परत उग म्हणा. उगत जळतीला पापे जन्मांतरी, संकीर्तन साधन एकमेव मार्ग कलियुगी उद्धार हरीच्या नामे. म्हणून कृते यध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखै द्वापारे परिचर्यायाम कलो तद हरी कीर्तना. कृतयुगामध्ये ध्यान केल्याने देवाची प्राप्ती होते. आता आपलं ध्यान तरी लागच का? कीर्तनमा नाही लागत तर ध्यान कथा. कीर्तनमा ध्यान नाही राहत आपलं. कीर्तनमा मग कीर्तनमा बसेल, सगळा बसेलच राहते ना. जोडी कसं होती ती? कोणी नुसतं कीर्तनकारकडे देखस, टुकुर मुकुर टुकुर.
आणि ध्यान करत राहतात. बाबा टाळी वाजवायला सांगे ना त्या करतात ते किरण. म्हणजे याचा अर्थ कीर्तनात बसलेले कीर्तनातच असतील असं नाही. म्हणून कीर्तनात नुसते बसू नका, कीर्तन आत बसवा. तर श्रवणाचं फळ पदरी पडणार. आत बसवा. त्याचं वलय असू द्या, क्षणभर सुद्धा बाजूला जायचं नाही. आम्ही गेलो चालून का नाही चालत, तसं तुम्ही नाही द्यायचं. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, ते प्रतिज्ञोत्तर माझे उघड आहे. वरी अवधानाचा वापसा लादला सोनया ऐसा, की पेरावया दिवसा निवृत्तीसी. वाप चांगली असली का पेरणी चांगली करता येते, आणि वापच नाही असं नाही पेरणी करा. म्हणून अवधानाचा वाफा तयार ठेवा, ज्ञानाची पेरणी आपोआप होते. कीर्तनात बसा. जन्म जन्मांतरीची पाप जळून भस्म होतात. कृतयुगामध्ये ध्यान केलं जायचं आणि देवापर्यंत पोहोचलं जायचं. आपलं ध्यानाचं ना आपलं जमतच. ध्यान करायला सगळे विकार जावं लागतात, आपले जातच. एक जण काशाला जाऊन आला आणि तिथं राग सोडून आला. राग म्हणजे मला रागाच्या ना पंगतीनी गावा बसा. का तुम्ही काशाला घेता ना, काय राग सोडून आला. राग आता मला रागाच येणार. पुन्हा तोच प्रश्न त्याच मित्रांनी त्याला केला. का तुम्ही काशीला गेलते म्हणे. हो. काय सोडून तिथं. अहो राग सोडला. राग. का तुम्ही गयाला गेलते. काय झालं म्हणे. राग सोडून आलो. राग. गयाला गेलते. हो. राग सोडून आलो. राग. आता मला रागाच येणार नाही. तोच प्रश्न त्याच मित्रांनी त्याला केला. तुम्ही गयाला गेलते ना. हो. काय सोडून आलात तिथं म्हणजे. राग सोडला या पठ्ठ्यानं. राग. तोच प्रश्न त्याच मित्रांनी पुन्हा केला. काय गाडी 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 विचार आहे महाराज. सांगणार तुला राग सोडी इथला मला येऊ ना. सोडी काय होणार. म्हणजे काम क्रोधादी विकार दूर गेल्याशिवाय ध्यान करता येत नाही. आपला इथला बजेट नाही. सोडून द्या कृतयोग. त्रेतायाम यजतो मखै. त्रेतायुगामध्ये यज्ञ करावे लागत होते. आता यज्ञाचं ना आपलं काही जमणारच नाही. खेळ खरा उघड असतात यज्ञ. आपलं योगयाग विधी येणे नोहेशी वायाची उपाधी दंभ. वायाची उपाधी दंभ. योग याग विधी येणे नोहेशी वायाची उपाधी दंभ धर्म. यशोमती मैया से वायाची उपाधी दंभ. वायाची उपाधी दंभ. चाल कोणती लावली ते बी सांगून टाकू. जमणार नाही. योगाची वाटा जे निघाले गा सुबटा, तया दुःखाची वाटा बागाला बागा. योग आमच्या त्यानं शक्य. तपश्चर्या सुद्धा आपण करू शकतो. योग या करू शकत नाही. ते करायला कमी खावं लागतं आणि कमी झोपावं लागतं. आपलं दोन्ही जास्त आहे. खाणं बी भरपूर, झोपणं बी भरपूर. आगड बम नगारा सोन्याची जेजुरीनी जेजुरा. इतकं पण युक्त आहार विहार नेम इंद्रियासी नसावी बासर निद्रा बहुभाष. जो रसनेंद्रियेचा अंकिला की निद्रेशी जीवी विकिला, तो नाही येत म्हणी त्याला अधिकारी. जास्त खाणारे जास्त झोपणारे इथले अधिकारी नाहीच. तेसनी फक्त गरज राहा. इथे नियंत्रणावाले चालतात. युक्त आहार विहार. योग याग हे धर्म आपल्याला जमणार. योग जमत नाही, याग जमत नाही, यत्न जमत. द्वापारे
परिचर्याया द्वापार युगामध्ये देवपूजा केली जायची. आपली देवपूजा आणि संतांनी सांगितली देवपूजा यामध्ये फरक आहे. आपली देवपूजा कशी सगळा देव लेवा बादली माळ बुचकाळा आता संतोषा ठीक आहे गण दुगाना कोणा नाक मा कोणा पोटवर कोणा बोलल्या देव बापा तुम्हाला इथला सुद्धा 90% घरातली देवपूजा महिला मंडळी करतात. माणसे काय करतात? हो दही वाढ नंतर द्या का. घरातल्या ज्येष्ठ माणसांनी देवपूजा केली पाहिजे. तू कटला तेवढं मी वाढ माझा नाही मध्ये तू अगदी देव बरं देवपूजा कशी इतका कटाळा. एक जणले 7 जन्मना कटाळा देवपूजा करतात आणि आई सांगा म्हणजे बोलून बाप घरनी देवपूजा करतात. त्याने सगळा देव लिहिणार ईरवर चालली बादली बुचकळी एक पत्राला देव होता त्याने आत्महत्या करतात. अवघरावना म्हणे माडे आता 13 दिन पूजा करा मी गरज नाही म्हणे कावत मग देवना भाव केली पुढे. हो काय काका कठीण नाही पण यथा देहे तथा देवी. या देहाला जसं लागतं तसं देवाला तिथं जात असेल तर ती देवपूजा शास्त्रात मान आपण ते करू शकत. कृते यद ध्यायतो कलो तद हरि कीर्तना. अगदी सोपं आहे. कलियुगात हरीचं नाम संकीर्तन करा आपल्याला देवापर्यंत पोहोचता. आणि तो मंत्र इतका सोपा आहे इतका सोपा आहे पण त्याचा फायदा खूप मोठा आहे. अभंगाचं विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा. बाबांनो जीवनामध्ये ज्याला शांती समाधानाचं जीवन अपेक्षित आहे तर शांती बाजारात नाही मिळत ती नाम चिंतनात.
विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. दुःखाचा डोंगर प्रापंचिक जीवनात, पण चेहऱ्यावर आनंदाचा महापूर. का? नामचिंतनाचं सामर्थ्य. एक पत्नी अन्न करताना मुलांना खायला काही नाही, करोडपतीचे रोडपती झाले तुकोबा, पण चेहऱ्यावर समाधानाचा झरा वाहत होता. झरा याचं कारण प्रभू नाम नित गावे या झोपडी. किती आनंदी आनंद या झोपडी माझ्या. भूमीवरी पडावी घरातून दिसत होता कशी झोपडी असं, पण तरी चेहऱ्यावर आनंदाचा महा. आपलं तसं नाही. फरशीवरी पडावे अन्स्ल्यापकडे पहावे, मनक्यात ग्याप व्हावे हो. या कमी कशाचीच नाही चेहऱ्यावरचं दुःख जात नाहीचं कारण समाधान जीवनामध्ये पाहिजे असेल तर नाम संकीर्तनाशिवाय पर्यायच नाही. म्हणून विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. म्हणजे गंमत, एवढा पखवाजाचा आवाज, एवढा माझ्या माईकचा आवाज, एवढा गायकांचा आवाज, तरी बी काही काहीतरी झोप लागेल. कारण काय एवढं दागडू वा पहिला भागू या काहीच ना, पहिला एपिसोड मार दे ना, महाराजा ध्यान नव्हतं मार दे. घरी झोपायची व्यवस्था, झोप लागत नाही. इथे झोपायची कुठलीही व्यवस्था नाही, लागल्याशिवाय राहत नाही. त्याचं कारण काय? याचं कारण तेच आहे, तेच आडव आहे. ते संपवण्यासाठी विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ. पापाचं निर्मूलन करा. 7 कोटी मंत्रापैकी हा मंत्र लय सोप. शास्त्राने 7 कोटी मंत्र सांगितले. इतर मंत्र आमच्या उच्चारण्यात गडबड होऊ शकते आणि मंत्र चुकला तर माणूस वेडा सुद्धा होऊ शकतो. मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. म्हणून इतर मंत्र म्हणण्याच्या भानगडीत पडू नका. जर जमत नाही म्हणूच नका ना. उदात्त उच्चार आणि अनुदात्त उच्चार हे आपल्याला जमल का? नाही जमणार. मग ते मनाला भानगड पडूच नका ना. त्यांपेक्षा सोपं विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा. मला हा मंत्र असा आहे कुणाला बी चालतो. जसं बिस्लरीचं पाणी सगळ्यांना सारखं. आजारी बी राहिला तरी त्यांनी बिस्लरी पिओ, निरोगी बी राहिला तरी त्यांनी बिस्लरीचं पाणी सगळं. गरीब राव, श्रीमंत राव, लहान राव, मोठा राव, कधीच बिस्लरीचं पाणी सगळ्यांसाठी जसं सारखं आहे चालतं, तसं विठ्ठल नाम सर्वांसाठी सारखं. सर्वांनी या, सर्वांनी. नामधारकाची संगती आपल्याला घडली तर आपण आज तुकोबाराच्या संगतीत. अभंग कोणाचा आहे? मग आज कोण बोलते आपल्याशी? तुकाराम, नॉट पारस महाराज. तुकोबाराचा. जे जे संतांचे अभंग घेतले जातील इथे वक्त्यांकडून ते संत आपल्या गावात उपस्थित आहेत अशी भावना, ही भावना असू द्या. तुकोबाराच्या संगतीत आपण वाल्ह्या कोळ्याच्या शरीरावर नारदांच्या अंगाला स्पर्श केलेला वारा आला, परिणाम पाप संपला.
आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा, विठ्ठला पातकांचा धारा, कळी काळा सिद्धांत दरारा हरे रामा गोविंद वासुदेवा, हरे रामा गोविंद वासुदेवा. तुकोबारायांच्या अभंगाचा स्पर्श आपल्या जीवनात असू द्या कायम, आपण शुद्ध. त्याने सांगितलं ते आपण ऐका. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, करी पापा निर्मूळ. जो भाग्यवान असेल त्याच्याच मनाला हा छंद. भाग्यवंता छंद मनी, 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 भाग्यवंता छंद मनी. ओढकानी ऐकती, ओढकानी ऐकती, भाग्यवंता छंद मनी, भाग्यवंता छंद मनी. ओढकानी ऐकती, ओढकानी ऐकती, भाग्यवंता छंद मनी, भाग्यवंता छंद मनी. भाग्यवंता छंद मनी, ओढकानी ऐकती, ओढकानी ऐकती, ओढकानी ऐकती, भाग्यवंता छंद मनी, ओढकानी ऐकती, ओढकानी ऐकती, ओढकानी ऐकती. म्हणून बाबांनो, नामधारक बना. गाते श्रोते आणि पाहते, चतुर्विनोदी दुष्यिते, सोहम भावी पूर्ण ज्ञाते, या सकळाते विनवनी करा विठ्ठल स्मरण. नामधारकाची संगती घडली, परिणाम भाग्य उद्याला आलं वाल्मिकींचं. उलटा नाम जपत जुग जाना, उलटा नाम जपत जुग जाना, वाल्मीकी भई ब्रह्म समान, वाल्मीकी भई ब्रह्म समान. हा गोड चौपाई तुळशीदास. दुसरी चालला होता, उलटा नाम जपत जुग जान, उलटा नाम जपत जुग जान, वाल्मीकी भय ब्रह्म समान. ही दुसरी. आता तिसरी लावतो, ऐका तिसरी. उलटा उलटा नाम जपत जुग जाना, वाल्मीकी भय ब्रह्म समाना, ब्रह्म समाना. श्री राम जय राम जय राम. नेसली चालू का? हा आता चौथ्या. उलटा नाम जपत जुग जाना,
कथा आम्ही जेव्हा करतो तेव्हा या चौपाया वेगवेगळ्या स्वरात वेगवेगळ्या चालीत गायला जातात. अगदी गोड रामकथा आहे. एकदा तरी रामकथा सगळे ऐकून घ्या जेवण. आहा लई गोड. त्यामध्ये राजेश्वरांजी महाराजांची रामकथा आली युट्यूबला, खूप गोड आहे. एकदा ऐका. त्यांची भजनावळी खूप गोड आहे, मला लय आवडते. ऐकलं असेल, मागच्या कीर्तनात देखील बोललो होतो. लय भजन. सिर पर सीताराम फिकर फिर क्या करना, बिगड़े बनेंगे का फिकर फिर क्या करना, जो जन राम कथा सत्संगी जिनके सहायक श्री बजरंगी, अतुलित बल के धाम फिकर फिर क्या करना. आता नवीन एक लेटेस्ट भजन आहे रजनजींचं, खूप गोड त्यांनी गायलं. राम कथा गंगा सुगम बही जाए, इमा कोई कोई नहाय. राम कथा गंगा सुगम बही जाए, इमा कोई कोई नहाय. ब्रह्मा बिनाए इमा विष्णु बिनाए, भोले बाबा नाए अपन डमरू बजाए, इमा कोई कोई नहाय. राम कथा गंगा सुगम बही जाए, इमा. आहा असली गोड भजन आहे. पण जाऊ द्या, टाका पुरतं सांगायचं तात्पर्य. आला शीतळ शांतीचा वारा, तिने सुख झाले या शरीरा, फिटला पातकाचा थारा, मकळी काळासी धाक. पातकाचा थारा फिटतो, विठ्ठल विठ्ठल मंत्र स्वरूपा, करी पापा निर्मूल. परमार्थ हा छंदाने करा, संसार नांदाने करा. संसारात नांदच खुळा, तसं परमार्थात छंद खुळा. गोविंद गोविंद आ गोविंद गोविंद मनाला लिया छंद. मला छंद, या नामाचा छंद लागू द्या. विठ्ठल कृपा करतो. सर्वांना सूचना आहे, सर्वांना 2 माळा जप प्रत्येकाने करायच्या उद्यापासून. सकाळी 1 माळा विठ्ठल नामाची, संध्याकाळी 1 माळा विठ्ठल नामाची. किती माळा झाल्या? 2. प्रत्येकाने घ्या. जर आपण घ्यायला प्रारंभ केला तर नामदेवरांच्या गादीवरून बोलतोय, आपलं सगळ्यांचं कल्याण होतं. आणि काही जास्त वेळ नाही लागत. सकाळी 3 मिनिटं, संध्याकाळी 3 मिनिटं, 3 आणि 3 6, 4 तास मोबाईलला जातात मायच्या ना आपले. 240 मिनिटं, त्यांना आपलं फक्त 6 मिनिटं देणे द्या, आपलं कल्याण. नाही दिलेत मग भिवंडी होईल. आपण ठरवा आपल्याला काय करायचं. एक अडचण होणार आहे पुन्हा. नाम चिंतन जो व्यक्ती करायला लागला त्याला देवाचं नाव नाही आठवणार, तिथं आपले तितंबे आठवते. आपण जे तितंबे केले ना ते तिथंच आठवते, इतर तर नाही. तुम्ही माळ घ्या, देवाचं नाव नाही आठवणार, आपलं पाप पुढे. पापाचे काळ पळती पुढे, पापाचे काळ पळती पुढे, पापाचे काळ पळती पुढे, पापाचे काळ पळती पुढे. कृष्ण उच्चार रामकृष्ण उच्चार पराजित, उच्चार घाबरू नका. नामचिंतन करायला बसा, आपलं पाप आपल्याला आठवेल. समजून घ्या आपण शुद्ध होत चाललोय. वाढल्या कोळाचं पाप संपलं ते नाम संकीर्तनाचं.
अजयमेळाचं पाप संपलं ते नाम संकीर्तन. म्हणून नाम चिंतन करायला घाबरायचं. एखादा माणसाने इतकं वाईट काम केलं राहतं तो घरमध्ये बाहेरच येत नाही. कीर्तन मात्र बिलकुल बी नाही. उन्हात लोक त्याला म्हणते द्या का भो या उन्हात, इतकं त्यानं पाप केलं. तो आपले घाबरेसन येतच नाही. नको भो लोक मला काय म्हणते. पण त्याची निंदा करणं हे सुद्धा आपलं पाप आहे. होतात काही त्यांच्या जीवनात वाईट घटना, असतं त्यांचं कर्म तसं. याचा अर्थ त्याला दोषी धरण्याचा आमचा अधिकार जो करी. आपण आपलं काम घेणं देणं त्याची निंदा करून त्याला शुद्ध करणं ना आपण पापी होणं. निंदकाची तोंडी साबणाची वडी देहाची पातळी शुद्ध हो. म्हणून निंदा मत करना किसी की सच्ची बात कबीर जी की. निंदा करो. निंदा और नरक दोनों समान होते जी डोंगरी जी महाराज भागवतात सांगतात. पाप संपत असेल ते एकच विठ्ठल हे दैवत भोळे चाड काळे न धरावी तुका म्हणे भरते याती विठ्ठल चित्ती तू धन्य. जो देवाचं चिंतन करतो तो धन्य. मग कोणत्या जातीचं त्याला माहिती. भरते कोणत्या जातीत असं. धन्य त्या जाती धन्य त्या जाती नारायणची साथ. नारायणची धन्य त्या जाती धन्य त्या जाती नारायण चित्ती. म्हणून कोणत्या जातीचं याला महत्व नाही. नामधारक आहे याला महत्व आहे. विठोबा विठोबा रखुमार. टाळी वाजवाजी सर्वांनी भजन करा. सेवा गुरुचरणी अर्पण करतो. या ठिकाणी सेवेला पुण्यग्राम. बोलण्याच्या ओघातून काही चुकलं असेल माफ करा. चांगलं असेल तसं घेऊन देण्यापेक्षा म्हणून करा. सर्वांना सूचना आहे सर्वांनी 2 माळा जप उद्यापासून सुरू करायचं आहे. 1 माळा सकाळी विठ्ठल नामाची 1 माळा संध्याकाळी विठ्ठल नामाची. माळा नसेल तर 3 मिनिटं घड्याळावर बसायचं विठ्ठल विठ्ठल म्हणा. किती मिनिटं? 3 मिनिटं. जास्त नाही, फक्त 3 मिनिटं बसा. सकाळी 3 मिनिटं संध्याकाळी 3 मिनिटं. नाही घड्याळ अंदाजे एखादा मिनिट जास्त झालं काय होणार. बसा विठ्ठल विठ्ठल म्हणा. त्यासाठी काय करा. समजा मी कीर्तनात मेलो. समजा ठेवायची काही नका करू. समजा 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 काय सांगता. समजा मी कीर्तनात मेलो. मेल्यानंतर माझ्या मुलांनी मला बोलवलं खाली या चहा पिण्याकरता. बाबा मला येता येणार. मेल्यानंतर या जगताशी संबंध तुटतो ना. रोज कमीत कमी 5 मिनिटं मरा. जिवंतच राहा पण मरा. मरायची बी सवय लावली पाहिजे. 5 मिनिटं मरा. मरा म्हणजे जगताशी संबंध तोडा आणि देवाशी संबंध जोडा. आपलं कल्याण नाही महाराज. गोडसा आपला
हा नियोजन सप्ताह दरवर्षी होतो. खूप चांगला उत्सव आपण करता. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं भव्य दिव्य मंदिर आपल्या गावी आहे. मोठा भाग्याचा हा भाग आहे, पुण्याचा भाग. ज्या कोणी महात्म्याने या मंदिराला सहकार्य केलं ते भाग्यवान आहेत, पुण्यवान. गोड असं सप्ताहाचं नियोजन आहे. वैकुंठवासी तातू बाबांच्याकडे, त्र्यंबक काकांकडे आजची सेवा. पूजनीय शंकर दादा, प्रसाद भाऊ मते, विठोबा काका मते, पूजनीय नाना, सगळी मंडळी वारंवार फोन करून कार्यक्रमाची माहिती. नानांचं जीवनात आपण सगळेजण ज्ञात आहात, पण त्यांच्या जीवनामध्ये संत सेवा ही खूप मोठी आहे. रस्त्याने येणारे प्रत्येक जैन संत जे पायी प्रवास करतात, एवढा त्याग समर्पण त्यांच्या जीवनात आहे. अशा थोर संतांची सेवा पूजनीय काका करत असतात. आम्ही तुमच्या दर्शनाने धन्य आहोत. कारण तुका म्हणे संत सेवा हेच देवा उत्तम. देवाला संत सेवा फार आवडते, वारकऱ्यांची सेवा फार आवडते. म्हणून आपण भाग्यवान आहात. आपलं दहिवाळ गाव हे खूप मोठं भाग्यवान आहे. या सप्ताह सोहळ्याला जे कोणी महात्मे मदत करतायत, पत्रिकापासून पत्रावळीपर्यंत, त्या सगळ्या उदारदात्यांना व्यासगादीवरून वंदना करतो. आपल्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. कारण तुमच्या देण्यानं हे कार्य सोपं होत आहे. सर्वांचं मनोपूर्वक अभिनंदन करतो. गोड मृदंगाची साथ दिली पूजनीय महाराज, विनेकरी बाबा, गायक दादा, पूजनीय काका, सगळी टाळकरी मंडळी, चोपदार मंडळी, अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम, हार्मोनियम काका, आपण सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मायबाप, पंचक्रोशीतून बाहेर जाऊन आले सगळे वारकरी मंडळी. मला परिचय जरी असला तरी गावाची नावं लक्षात राहत नाही किंवा तुमची नावं लक्षात राहत नाही. त्याचं कारण आहे माझं मेमरी कार्ड 1 GB आहे. जरा लोड कमी मावतो समजून घ्या. पण माझं हृदयरूपी मेमरी कार्ड खूप मोठं आहे. मी सर्वांना त्यामध्ये साठवून ठेवतो. 256 GBचा आहे. तर असंच प्रेम आणि कृपा आशीर्वाद असू द्या. काका, विठ्ठल नाम मात्र जीवनामध्ये घ्या. साधू संतांना त्याच्यामध्ये खूप मोठा आनंद आहे. आपण सर्वांनी नामसंकीर्तन केलं तर संत सुखी होतात. तुकोबारांचं सुख कशात आहे? आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल. मग तुकोबारांना किती दिवस दुःखी ठेवला, सुखी करा द्या ना. त्यांचं सुख हे आपल्या नामसंकीर्तनात आहे. आपण सर्वांना येऊ दे, झालं आपलं, येऊ दे. झालेली सेवा प्रभू चरणी अर्पण करतो. या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. तरी नुनते पुरते अधिक ते सरते करून घ्या. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.